श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 74। संपूर्ण चरितामृत सूर्यमंडळ आणि श्री गोपाल बाबा। गोकर्ण महाबळेश्वरहून श्रीपाद श्रीवल्लभ श्रीशैलमला पोहोचले। श्री बापनार्यांनी मागे या श्रीशैलातच एक महायज्ञ करून सूर्यमंडलातील तेज मल्लिकार्जुन लिंगात टाकले होते। या शक्तिपातामुळेच श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला। श्रीशैलमहून ते योग मार्गाने शरीरासह महाअग्नी गोलक सदृश्य होऊन सूर्यमंडलात गेले। तिथून ध्रुव नक्षत्रात, तिथून सप्तर्षी मंडलात, तिथून आर्द्रा नक्षत्रात श्रीशैलमला ते पुन्हा जाऊन 4 महिन्यांनी आर्द्रा नक्षत्रात परत आले। आर्द्रा नक्षत्रातून आलेल्या महर्षीच्या इच्छेनुसार त्यांनी दिव्य ज्ञानाने एक नवीनच योगाचा प्रबोध केला। श्रीशैलम मधील सिद्ध पुरुषांचाही त्यात समावेश होता। सिद्ध पुरुषांना बोध करून त्यांनी आर्द्रा नक्षत्रात पाठविले। त्यांच्या कार्यक्रमाचे वर्णन करणे कठीणच आहे। ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे एकैक प्रभू आहेत। काही काळानंतर ते कुरवपूर नावाच्या दिव्य स्थळी पोहोचले। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 45। सर्वांना उपलब्ध असा हा गूढ श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ आणि त्यातील अध्याय 45 तर सरसकट मोठी मोठी गुपिते सांगणारा। श्रीपाद गोकर्ण महाबळेश्वर सोडल्यावर 4 महिने श्री शैल्य क्षेत्रात होते। येथून श्रीपाद सूर्यमंडळात गेले। कसे गेले तर स्वतः महाअग्निगोलक स्वरूपात गेले। सूर्यासमोर सूर्य होऊनच जाणार ना। गुरुचरित्रात नंदीश्वर कवींनी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांवर जे स्तोत्र केले आहे त्यात श्री गुरूंचा उल्लेख श्रीपाद सूर्योदये असाच आहे। कारण श्रीपाद दर्शन अनुभूती तळपत्या सूर्याचीच देतात। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ। बाबा रात्री आश्रमातील रूम मध्ये जरी असले तरी त्यांना सूर्योदयाची फार घाई। पहाटेपासूनच सूर्योदयाचे वेध लागत बाबांना। सेवकांना विचारत, दिन उगा क्या आणि रूमचे दार उघडून पाहायला सांगत। स्वतःही डोकावून अगदी मान दोन्ही बाजूला तिरपी करून खात्री करून घेत सूर्योदयापूर्वीच बाहेर खुर्चीवर बसत। उन्ह चढली आणि सेवकांनी बाबांवर छत्री लावली तर बाबा अंगठा आणि पहिले बोट दाबून छत्री बंद करायची खूण करत। आंध्रातील आणि त्यातल्या त्यात पिठापूर कोस्टल भागात असल्याने एप्रिल मे महिन्यात तर उन्हाचा कडाका जास्तच असायचा। पण बाबांना त्याचं काही नसे। बऱ्याचदा दिवसभर उन्हात बसून राहत। बऱ्याचदा बाबा प्रखर सूर्याकडे डोळ्यांच्या पापण्या न मिटता सलग एकटक पाहत राहत। सामान्य माणसानं असं केलं तर मिनिटात डोळे बाद होतील। एकदा तर मे महिन्यात सकाळी 10च्या दरम्यान बाबांनी धुनी शेजारी खुर्चीवर बसून चरण वर घेतले। दोन्ही हात मस्तकाच्या मागे धरले आणि सूर्याकडे पाहायला सुरुवात केली व त्याच अवस्थेत काही क्षणातच बाबा समाधीत गेले। त्यावेळीही बाबांनी त्यांच्या आणि सूर्याच्या मध्ये छत्री धरू दिली नाही। संपूर्ण चरितामृतातील वरील गूढ वाचलं की थोडी कल्पना येऊ शकते की सूर्याकडे पाहण्याच्या समाधीवस्थेत बाबा कुठे जाऊन येत असतील। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।